उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला होता आणि त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरलेला होता, पण आपल्याला अर्ज भरू दिला जात नाही असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता। कसं करून त्यांनी हा अर्ज भरला, पण हा अर्ज बाद झाला आणि त्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र आता न्यायालयानं त्यांची ही याचिका फेटाळल्याची माहिती समोर येते। नक्की भावना आहे तुमच्या कोर्टाने तुमचे अपील जे आहे ते फेटाळलेलं आहे, काय अपेक्षा? न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही आदरच करते। त्यांचा उद्या आता निकाल आला, पूर्ण अंतिम त्यांचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर आता त्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये जर आपल्याला अपील करता येत असेल तर तो नक्कीच प्रयत्न करेल। आणि हायकोर्टात परतही जर आम्हाला तिथेही अपयश आलं तर पुन्हा सुप्रीम कोर्ट हे आहेच, आणि तिथून जरी नाही म्हणलं तर शेवटी परमेश्वराच्या दरबारात तर आहोतच। आणि तरीही जर 2029 पर्यंत जर आमच्या दोघा मायलेकराचा जीव राहिला तर 2029ला पुढची असेल इलेक्शन, पण त्यावेळेस 17 जे आता ह्यांनी म्हणतात ना बिनविरोध आले, त्यावेळेस 17चे पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला थिटेने लावलं। आता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे। न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे। न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो। अर्थात त्याच्या पुढे त्याच्यामध्ये दिलेली कारणं, कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात। पुढे काय करायचं, याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचंय, काय करायचं हे आम्ही निर्णय न्यायालयाचा अंतिम आदेश हातामध्ये आल्यानंतर आम्ही